सर्व देशाचं लक्ष आज होतं तेच आपण बघणार आहोत आजच्या 0 आवर मध्ये। स्थळ मुंबईतील ग्रँड हयात हॉटेल। निमित्त इंडिया आघाडीची बैठक। लक्ष नरेंद्र मोदी आणि निशाणा साधत होते देशातील दिग्गज विरोधी नेते मंडळी। याच बैठकीचं विश्लेषण करायचं आहे। त्याचबरोबर पुढे आपण आणखी एक महत्त्वाची बातमीही पाहणार आहोत। आज जालना जिल्ह्यात झालेल्या एका लाठीचार्जची। मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला। त्यानंतर राज्याच्या अनेक भागात त्याचे पडसाद उमटू लागले। राजकारणही तापलं, हेही आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सरिता कौशिक, तुमच्या प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत। देशात लोकसभेच्या निवडणुकांसाठी अवघे काही महिने उरलेत। त्यांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच विरोधकांनी एकत्र येत पंतप्रधान मोदींविरोधात आघाडीची स्थापनाही केली आहे। जुडेगा भारत जीतेगा इंडिया अशी टॅगलाईनच या विरोधी कॅम्पेनची आहे आणि नारा आहे मोदी हटाव देश बचाव। तुमच्यासारखेच आम्ही पण उत्सुक होतो हे ऐकायला की बैठकीत काय नक्की घडले। पण विरोधकांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये मोदी विरोधच जास्त दिसला। हे तर होणेच, पण हे होत असतानाच बैठकीत कोणते कोणते निर्णय झाले, ही मंडळी नक्की कशी पुढे जाणार, कोण समन्वयक, काय असणार लोगो, कोणत्या चिन्हावर लढणार निवडणुका, अशा अनेक उत्तरांसाठी राजकारणात रस असणारी मंडळी आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आतुरतेने थांबले होते। याकडेच नुसतं महाराष्ट्राचंच नाही तर देशाचंही लक्ष लागलं होतं। पण दिग्गज नेत्यांनी मोदी विरोध दाखवला आणि पत्रकार परिषदेत नो क्वेश्चन्स म्हणत अनेक गोष्टी अनुत्तरित ठेवल्या। दुसरीकडे कळतंय की याच बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले, तर काही निर्णयांची प्रतीक्षा आजही कायम आहे। मात्र आज 63 नेत्यांनी एकत्र येत कोणकोणते निर्णय घेतलेत ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी मीडिया सेंटरला जाऊयात। एकंदरीतच जर बघितलं तर इतकी दिग्गज नेते मंडळी आज मुंबईच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये उपस्थित होती आणि या मंडळींनी आज बैठक तर केली। मात्र बैठकीमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी अपेक्षित होत्या आणि त्या म्हणजे समन्वयक कोण आणि इंडियाचा लोगो काय असणार। त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा हा होता की येणाऱ्या काळामध्ये निवडणूक लढत असताना इंडियाचे जे उमेदवार असणार ते इंडियाच्या लोगोवर लढणार की वेगवेगळ्या आपापल्या पक्षाच्याच लोगोवर लढणार। अनेक प्रश्न खरं तर लोकांच्या मनात होती आणि त्या पक्षांची त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आज मिळतील अशी अपेक्षा होती। इंडियामध्ये मात्र काही ठराव घेण्यात आले आजच्या बैठकीमध्ये आणि पहिला ठराव आहे लोकसभेच्या आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवणार असा निर्णय झाला। लवकरात लवकर राज्यनिहाय जागा वाटपावर तोडगा काढणार असंही ठरलं। देशाच्या विविध भागांमध्ये लवकरच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सार्वजनिक रॅली आयोजित करणार। विविध भाषांमध्ये जुडेगा भारत जीतेगा भारत थीमद्वारे संवाद साधणार आणि माध्यम धोरणे आणि मोहिमांमध्ये समन्वय साधण्याचा संकल्प सुद्धा इथं केला गेला। इंडिया आघाडीचा हाच कार्यक्रम राबवण्यासाठी एक समिती स्थापन केली।
तीही पाहण्यासाठी आपण पुन्हा आपल्या मीडिया सेंटरला जाऊयात. खरं तर समन्वयक कोण ह्याची अपेक्षा होती, मात्र ही समन्वय समिती आज मिळाली. या समन्वय समितीमध्ये आहेत काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, डीएमकेचे टी.आर. बालू, शिवसेनेचे संजय राऊत, सीपीआयचे डी. राजा, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आरजेडीचे तेजस्वी यादव, जेडीयूचे ललन सिंह, आपचे राघव चड्ढा, जेएमएमचे हेमंत सोरेन, सपाचे जावेद अली खान, एनसीचे नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती. ही मंडळी आहे समन्वय समितीची. ठराव झाला, समन्वय समितीची स्थापना झाली. मात्र सर्वात मोठा प्रश्न आजही कायम आहे की 28 पक्षाच्या आघाडीचं नेतृत्व नक्की कोण करणार, कोण देशव्यापी नेतृत्व म्हणून समोर येणार, कोण होणार या आघाडीचा संयोजक, हा प्रश्न उपस्थित झाला. मात्र बंगळुरूमध्ये झालेल्या दुसऱ्या सभेत सगळ्याच पक्षांनी लवकरच इंडियाचा संयोजक बनवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे सगळ्यांनाच वाटलं होतं की या बैठकीत संयोजकाची निवड केली जाईल. मात्र तसं झालं नाही. तेच बहुअपेक्षित इंडिया आघाडीच्या लोगोबद्दलही झालं. आज ज्या लोगोचे अनावरण होणार होते तेही झाले नाही. त्यावरच होता आमचा आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न होता, इंडिया आघाडीने लोगो अनावरण पुढे ढकललं, तुम्हाला कारण काय वाटतं? एकमताचा अभाव की नव्या पक्षांसाठी वेटिंग? हे दोन पर्याय तुमच्या समोर होते आणि तुम्हाला याचं उत्तर सांगायचं होतं. याच प्रश्नावर महाराष्ट्राचा कौल आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी आपण पुन्हा एकदा इंडिया आघाडीच्या बैठकीत जाऊयात. इंडिया आघाडी ही मुळात भाजप विरोधापेक्षाही मोदी विरोधासाठीच बनवण्यात आली आहे. दुपारी 3:30 वाजता संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, सीताराम येचुरी, राहुल गांधीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्न उत्तरांच्या ऐवजी छोटेखानी भाषण करत प्रेसचा मात्र हिरमोड केला. 10 भाषणं आणि निशाणा 1 पाहूयात. जो इंडिया अलायंस है, ये अलायंस कुछ चंद 26, 27, 28 केवल पार्टियों का अलायंस नहीं है. ये इंडिया अलायंस इस देश के 140 करोड़ लोगों का अलायंस है. और ये लोग एक साथ आए हैं, देश के लोग इकट्ठे हो रहे हैं और बहुत बड़ी संख्या में लोग इकट्ठे हो रहे हैं. और देश के लोग इकट्ठे हो रहे हैं 21वीं सदी के भारत का निर्माण करने के लिए कि हम रहेंगे और मोदी जी को हटा के ही हम दम लेंगे हम लोग. इसलिए हम लोगों ने संकल्प लिया है बिल्कुल. और सुन ले मोदी जी, अब आप समझ लेना कि पहले से मैं आपसे लड़ते आ रहा हूँ, गुजरात के युद्ध के लड़ाई राइट के समय से. सेशन में 2 महत्वपूर्ण बातें डिसाइड की गई. पहले कि एक कोऑर्डिनेशन कमेटी होगी और दूसरी कि जल्दी से जल्दी जो सीट शेयरिंग का मामला है उसको हम डिस्कस करके उसमें हम रेजोल्यूशन निकाल देंगे. जो नेता हैं, जो पार्टीज़ हैं, वो हिंदुस्तान के 60% लोगों को रिप्रेजेंट करती हैं. और अगर हम एक साथ मिल के चुनाव लड़ेंगे तो बीजेपी चुनाव जीत ही नहीं सकती है. और मुझे बहुत खुशी हो रही है कि जो हमारी पार्टीज़ हैं, जो हमारे नेता हैं, उनके बीच में जो रैपोर है, जो फ्लेक्सिबिलिटी है,
वो गहरी होती जा रही है। हम सारे लोगों ने तय किया है कि आने वाले चुनाव में हम तानाशाही के खिलाफ लड़ेंगे, हम जितने सारे जुमलेबाज हैं उनके खिलाफ लड़ेंगे, हम भ्रष्टाचार के खिलाफ लड़ेंगे। और एक बात मैं जरूर बताना चाहता हूं कि हम मित्र परिवारवाद के खिलाफ भी जरूर लड़ेंगे। उन्होंने तो हमेशा मोदी जी झूठ बोलते ही रहते हैं, लेकिन लोग उनको सच समझते हैं। लेकिन अभी भी मराठी में एक कहावत है, खोटा बोला पण रेटून बोला, तो ऐसा उनका है। इसीलिए सब झूठ बोलते जाते हैं, लोगों में भ्रम डालते हैं, तो वो सबको हमको एक्सपोज करना है, हम करते रहेंगे। कोई भी दूसरे की बात कम छपता है और ज्यादातर उन्हीं की बात छपते रहती है। कितना काम पहले हुआ है, अलग अलग राज्यों ने कितना काम किया है दूसरे पार्टियों ने, उसका कम छपता है। ये कम करते हैं और ज्यादा छपता रहता है। तभी तो आप लोगों पर कब्जा न है जी, तब तो उपाय है। और जब एक बार उनसे मुक्ति मिलेगी तो आप सब प्रेस वाले आजाद होइएगा और जो आपको उचित लगेगा वही लिखिएगा और वही बोलिएगा। ये बहुत जरूरी है। इंडिया आघाडी संयोजक देऊ शकणार नाही, कारण त्यांच्यात एकमत होऊ शकणार नाही, असे मत 0 अवरमध्ये भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले होते। आणि आज अपेक्षित असूनही समन्वयकाचे नाव घोषित झाले नाही। ही आघाडी टिकणार नाही, कारण जागा वाटपावरून एकमत होऊ शकणार नाही, अशी ही टीका सर्वच महायुतीचे नेते करत आहेत। पण इंडिया आघाडीच्या प्रत्येक नेत्याच्या भाषणात एक गोष्ट स्पष्ट होती, ती म्हणजे लोकसभेसाठीच्या जागा वाटपाचा तिढा सर्वात आधी सोडवणार, कारण इंडिया आघाडी समोर हाच सर्वात मोठा तिढा असणार आहे। त्यासाठी सर्वात मोठा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला। लोकसभेत एकास एक उमेदवार देण्याचा कार्यक्रम आखला गेलाय। हा कार्यक्रम इंडिया आघाडीला फायदेशीर ठरू शकतो, ते जाणून घेण्यासाठी आपल्याला नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचा अभ्यास करावा लागेल। काही महिन्यांपूर्वी कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। त्याचा निकाल महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही। मात्र याच निवडणुकाचा पॅटर्न इंडिया आघाडीच्या एकास एक कार्यक्रमात दिसून आलाय। कोणता आहे हा पॅटर्न आणि त्यातून इंडिया आघाडीला खरंच यश मिळेल का? पाहुयात टीम 0 आवरचा हा रिसर्च रिपोर्ट। आपको सुना आ रहा है क्या? इंडिया आघाडीला महाराष्ट्रच दिशा दाखवणार। आधी महाविकास आघाडीच्या धर्तीवर इंडियाची निर्मिती आणि आता लोकसभेसाठी सुद्धा महाराष्ट्राच्याच कसबा पॅटर्नचा फॉर्म्युला। ही दुरंगी लढत्यामध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता। कसबा पॅटर्न आहे काय? तर जेव्हा कसबा मतदारसंघातनं विधानसभेची पोटनिवडणूक लागली तेव्हा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ निवडणूक झाली। महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी एकच उमेदवार दिला आणि जवळपास 3 दशकं भाजपच्या राहिलेल्या मतदारसंघात चुरशीची लढत झाली आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11,000 मतांनी विजयी झाले। खरं तर गेल्या 3 निवडणुकांमध्ये कसब्यात कधीही अशी आघाडी झालेली नव्हती। त्यामुळे 1995 सालापासून ते 2023 पर्यंत भाजपचाच आमदार या मतदारसंघातनं निवडून आला। मात्र यावेळी तीनही पक्षांनी आपल्या मतांचं विभाजन टाळलं, एकत्रित निवडणूक लढवली आणि इतिहास घडला। जर हाच कसबा पॅटर्न फॉलो केला नाही तर काय होऊ शकतं, याचा अंदाज त्या पोटनिवडणुकीतनं आला। कसबा सोबतच पिंपरी चिंचवडमध्ये ही पोटनिवडणूक होती। तिथे मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार अशी निवडणूक झाली। महाविकास आघाडीतल्या बंडखोरीचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला। इथे विजयी झालेल्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप
यांना 1,35,602 मतं मिळाली, तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांना 99,435 मतं पडली आणि महत्वाची ठरली महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंना मिळालेली मतं. ती मतं होती 44,082. जर ही बंडखोरी झाली नसती तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटेंना 1,43,517 मतं पडली असती आणि अर्थातच महाविकास आघाडीचा उमेदवार इथेही जिंकला असता. पण अर्थात तसं झालं नाही. पण या निवडणुकांनंतर कसबा पॅटर्नद्वारे भाजपला मात दिली जाऊ शकते हाच संदेश देशात गेला आणि बहुधा हाच पॅटर्न इंडिया आघाडी वापरेल असं स्पष्ट होत आहे. एकाच एक उमेदवार, त्यासाठी देशभरातील जवळपास 450 जागा निश्चित झाल्याचं कळत आहे. याच जागांवर 2019चा निकाल गृहीत धरत जागा वाटपासाठी रनरअप फॉर्म्युला समोर आल्याचं कळत आहे. म्हणजे ज्या पक्षाचा खासदार ती जागा त्या पक्षाला मिळेल, तर ज्या जागांवर गेल्या वेळेला ज्या राजकीय पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मतं पडली होती तीही जागा तोच पक्ष लढवेल. उदाहरण द्यायचं झालं तर काँग्रेसनं 2019 साली 422 जागांवरती निवडणूक लढली. त्यापैकी 52 ठिकाणी त्यांनी विजय मिळवला, तर 209 जागी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर होती. अशा एकूण 261 जागा काँग्रेसच्या वाट्याला येतील. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 41 जागा, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला 36 जागा, बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूला 17 जागा, तर एकही खासदार नसलेल्या लालू यादव यांच्या आरजेडीला 19 जागा मिळू शकतात. कारण 2019 साली त्यांचे 19 उमेदवार दुसऱ्या स्थानावरती होते. महाराष्ट्रात शिवसेनेचे 18 खासदार विजयी झाले, तर 3 ठिकाणी शिवसेना दुसऱ्या स्थानावर राहिली. राष्ट्रवादीचे 4 खासदार विजयी झाले, तर 15 जागी राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. म्हणजेच काय, तर शिवसेनेला 21 आणि राष्ट्रवादीला 19 जागा मिळतील. याच गणितानुसार काँग्रेसला मात्र फक्त 8 जागा मिळणार आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही, तर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल सारख्या बड्या राज्यांमध्ये सुद्धा काँग्रेसच्या वाट्याला जागा फारच कमी असतील. सोबतच आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पक्षासह पीडीपी सारख्या पक्षांनाही कमीच जागा वाट्याला येतील. त्यामुळे एकाच एक उमेदवाराचा पॅटर्न राबवायचा असेल तर काँग्रेससह अनेक पक्षांना मोठी तडजोड करावी लागेल आणि हे असेल इंडिया आघाडी समोरचं सर्वात मोठं आव्हान. त्याच आव्हानाला हे 28 पक्ष तोंड कसं देणार आहेत हे अवघ्या काही महिन्यात स्पष्ट होईल. 0 ओव्हर एबीपी माझा. त्यामुळे आता काँग्रेस किती जागांवर बलिदान देणार, किती जागा सोडणार हेही पाहावं लागेल. स्वतंत्र भारताच्या इतिहासात काँग्रेसनं आजपर्यंत कधीही लोकसभा निवडणुकांमध्ये 400 पेक्षा कमी जागा लढवल्या नाहीयेत. त्यामुळे जर रनरअप फॉर्म्युला लागू झाला तर काँग्रेसला जवळपास 260 जागाच मिळतील. त्यातही महाराष्ट्रात काँग्रेसला अवघ्या 8 जागा असतील. हे सगळं काँग्रेस मान्य करणार का? 2019 साली लोकसभा निवडणुकीत 190 जागांवर भाजप आणि काँग्रेस आमने सामने लढत होते. त्यापैकी फक्त 14 ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला होता, तर 176 ठिकाणी भाजप जिंकलं होतं. अशा सगळ्या परिस्थितीत काँग्रेस 400 पेक्षा कमी जागा लढणार का हे पाहावं लागेल. आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, इंडिया आघाडीनं लोगो अनावरण पुढे ढकललं, तुम्हाला कारण काय वाटतं? फेसबुकवर ही प्रतिक्रिया आहे खंडू जमादार यांची. असं काहीतरी करा जे सगळेच विरोधात राहतील. वा मोदीजी, मानलं तुम्हाला. फेसबुकवरून प्रतीक कवठेकर, सख्या भावाभावांचं पटेना आणि या सगळ्यांनाच कधी पटायचं. संदीप चालके फेसबुकवरून, आणखी नवीन पक्ष येऊ शकतात म्हणून लोगो अनावरण लांबलं असेल. फेसबुकवरूनच संतोष पाटील, नवीन पक्षांसाठी वेटिंग तसेच तयार होणाऱ्या लोगोच्या माध्यमातून इंडिया आघाडीची एकच विचारसरणी आहे हे दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रमोद काळे फेसबुकवरून, लोगो किंवा संयोजक ठरवताना आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता ओळखून आजचे मरण उद्यावर ढकलले आहे.
इंस्टाग्रामवरची ही प्रतिक्रिया आहे स्वप्नील वर्तकची. एक मोदींना हरवायला 28 पक्ष एकत्र येतात, यातच ताकद समजते मोदींची. पण प्रफुल्ल यूट्यूबवरून इंडिया आघाडी म्हणून लोगो असला पाहिजे, परंतु त्याला जास्त हायलाईट करू नये, कारण विविध पक्षांचे त्यांचे स्वतःचे चिन्ह आहे. महाराष्ट्राचं मत पाहिल्यानंतर वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावरचा कौल जाणून घेण्यासाठी, आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला. जसं तुम्ही बघितलं तसा आजचा आपला प्रश्न होता, इंडिया आघाडीनं लोगो अनावरण पुढे ढकललं, तुम्हाला कारण काय वाटतं? एकूण मतं 37,000 आहेत ट्विटरवर, आणि 66% लोकांचं म्हणणं आहे की नव्या पक्षांसाठी वेटिंग आहे, तर 34% लोकांचं म्हणणं आहे की एक मताचा अभाव हे कारण आहे. ट्विटरवर एकूण 1000 मतं या प्रश्नाला पडली आहे. त्यात 56% लोकांनी नव्या पक्षांसाठी वेटिंग म्हटलंय, तर 44% लोकांचं म्हणणं आहे एक मताचा अभाव. मोदी हटाव देश बचाव, विरोधकांचा संदेश स्पष्ट आहे. विरोधकांचा लढतही स्पष्ट आहे. त्यासाठी 28 पक्षांनी आज तरी कंबर कसली आहे. पण त्यांच्या आजच्या पत्रकातील एक ओळ सांगते, हम इंडिया के सभी दल जहां तक संभव हो सके आगामी लोकसभा चुनाव एक साथ मिलकर लड़ने का संकल्प लेते हैं. यामध्ये सर्वात महत्वाचं वाक्य आहे, जहां तक संभव हो सके. हेच भाजपच्या सगळ्याच नेत्यांचं म्हणणं आहे की ही आघाडी शेवटपर्यंत टिकणार नाही. असं असलं तरी पाटण्यात 14 पक्ष होते, बंगळुरात 26 पक्ष एकत्र आले, आणि आज मुंबईत 28 पक्ष झालेत. त्यामुळे विरोधकांना तरी विश्वास आहे की निवडणुकांपर्यंत अनेक पक्ष आणखी जोडले जातील. अर्थात त्यासाठी मोदी विरोधकांच्या अनेक बैठका व्हाव्या लागतील. पण प्रश्न पुन्हा तेच, 2024च्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा चेहरा कोण असणार? नुसते काँग्रेसलाच नव्हे तर इतरही पक्षांवर अनेक ठिकाणी आपला पक्ष वाढवण्याच्या ऐवजी आघाडीला झुकतं माप द्यावं लागेल. ते सगळे नेते आणि पक्ष खरंच करू शकतील का? खरंच सर्वांचा मोदी विरोध हा तितकाच तीव्र आहे का? आज न घोषित होऊ शकलेला संयोजक आणि न दिलेला लोगो याचं मात्र राजकीय भांडवल विरोधकांनी करणं सुरू केलंय. तुर्तास वेळ झालीय एका छोट्या ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर बातमी देशात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या चर्चेची. ही चर्चा आहे वन नेशन वन इलेक्शनची आणि इंडिया आघाडीतून त्याला आलेल्या प्रतिक्रियांची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.